नमस्कार मित्रांनो. झिरो एक्सपिरियन्स जॉब्स रिव्होल्यूशन आपल्या सध्या जो आपल्यासमोर उभा असलेला प्रॉब्लेम आहे, फ्रेशर लोकांना जॉब्स न मिळणं. त्याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. त्याच्या आधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, जवळ-जवळ आपण आज 30,000 पेक्षा जास्त जॉब्सबद्दलची माहिती घेणार आहोत आणि खूप महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू. त्याचबरोबर प्लेलिस्ट पण अवश्य पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कमिंग बॅक टू द टॉपिक. हे जे झिरो एक्सपिरियन्सवाले जे फ्रेशर्स आहेत, त्यांचा एक मोठा इश्यू एक्सपिरियन्स नसल्यामुळे किंवा इंटर्नशिप न केल्यामुळे मार्केटमध्ये त्यांना विचारलं तुम्हाला अनुभव नाही, त्यामुळे जॉब मिळत नाहीयेत. त्याच्यावर एक खूप चांगली अशी संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. 30,000 पेक्षा जास्त ओपनिंग्स या संधीमध्ये आपल्यासमोर उपलब्ध होतात. तर त्याच्याबद्दल माहिती घेताना तुम्हाला माहिती आहे मागे पण आपण इंटर्नशालाचे एक वेबसाईटचा एक जो डिटेल्स होते ते आपण शेअर केले होते. याच्यामध्ये डिस्क्लेमर असा आहे, मी इंटरशालाचा एजंट वगैरे अजिबात नाहीये. पब्लिक स्पेसमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध असते, ती लवकरात लवकर जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहोचावी हा एक हेतू आहे. त्यामुळे इंटर्नशालाचं प्रमोशन वगैरे करत नाही मी. इंटर्नशालाचा वापर करून, इंटर्नशालाच्या वेबसाईटवर असलेली माहितीचा वापर करून जर आपल्याला वेगवेगळ्या जॉबबद्दलची माहिती मिळणार असेल, तर तो आपण अवश्य केला पाहिजे. कोणतेही पैसे न भरता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणी जर तुम्हाला पैशाची मागणी वगैरे केली, तर अजिबात लक्ष देऊ नका. कारण इंटर्नशाला रजिस्ट्रेशनसाठी पैसे घेत नाही, ॲप्लिकेशनसाठी पैसे घेत नाही, हे लक्षात घ्या. तर याच्याबद्दलची माहिती घेत असताना त्यांचं म्हणणं असं आहे, की 30,000 पेक्षा जास्त लाईव्ह जॉब्स ओपनिंग आपल्याकडे म्हणजे इंटर्नशालामध्ये आहेत. तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर रजिस्टर करा. रजिस्टर केलं असेल तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. त्यांचं म्हणणं असं आहे, की तुम्हाला रिमोट किंवा हायब्रिड किंवा इन ऑफिस वर्क्स जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्या इथे बघायला मिळतील फ्रेशरसाठी. याच्यामध्ये सॅलरी जवळ-जवळ 3 ते 15 लाखापर्यंत असू शकेल आणि 30,000 पेक्षा जास्त ओपनिंग्ज आहेत. त्याच्यामध्ये झिरो एक्सपिरियन्स जॉब रिव्होल्यूशन असं त्यांचं या प्रोग्रामचं नाव आहे. त्याच्यामध्ये टॉप जे ब्रँड्स आहेत इंडस्ट्रीमधले, त्या इंडस्ट्रीमधल्या टॉपमधल्या कंपन्यांमध्ये पण ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याची माहिती आपल्याला मिळू शकेल. अप्लाय इन 30 सेकंदामध्ये तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल. तुमचे प्रोफाईल कंप्लीट असेल तर असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर 19 सप्टेंबरपर्यंतच आपण याला अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे, की आपण पुढे पाहणार आहोत. जेव्हा आपण एखाद्या स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीमध्ये जातो, समजा समजा मी जर तुम्हाला सगळे डिटेल मी सांगतोय. उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं, हे पुण्यामधल्या अपॉर्च्युनिटी आपण जेव्हा सर्च केलेल्या आहेत. ग्राफिक डिझायनर 1 वर्षाचा अनुभव हवा आहे. याच्यामध्ये फ्रेशर्सचे आपण याच्यावर हे बघा, सेल्स एंड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. तुम्ही या सेल्स एंड मार्केटिंग एक्झिक्युटिव्हबद्दल पण काही लोकांना म्हणणं असं असतं, की आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाहीये, व्हिच इज ओके. असोसिएट कंटेंट रायटर याच्यामध्ये हे जर हा मला सांगायचा मुद्दा 19 सप्टेंबरची वाट बघू नका. कारण हे जर असोसिएट कंटेंट रायटरचे एक उदाहरण घेतलं आपण, तर एक त्या कंपनीकडे ज्या व्हॅकन्सीज असतील, ज्या जागा उपलब्ध असतील, त्याच्या प्रमाणामध्ये एक ठराविक नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स रिझ्यूम त्यांच्याकडे ॲक्सेप्ट झाले. त्यांच्याकडे जमा झाले, की ते पुढची प्रोसेस बंद करतात. त्यामुळे 19 सप्टेंबरची वाट न पाहता तुम्हाला ज्या प्रोफाईलमध्ये आवड असेल, तुमची तिथे क्वालिफिकेशन मॅच होत असेल, तिथे इमिडिएटली लगेच करा. कारण 19 सप्टेंबरपर्यंत ती अपॉर्च्युनिटी, स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी उपलब्ध असेल की नाही, याच्याबद्दलची माहिती आपल्याला देता येत नाही. कारण तो कंट्रोल आपल्याकडे नाहीये. त्याची व्हिजिबिलिटी पण आपल्याकडे नाहीये. त्यामुळे हा जो प्रोग्राम आहे, नो वर्क एक्सपिरियन्स, नो प्रॉब्लेम असा त्याचा फ्रेशरसाठीचा आहे. आणि आपण जे पाहिलं तर 3 लाखापासून 15 लाखापर्यंतच्या अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये तुम्हाला दररोज अप्लाय करायचं आहे आणि कन्सिस्टंट स्ट्रीक तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार किंवा तुमच्या क्वालिफिकेशननुसार किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या स्किल सेटनुसार आणि तुमचा जो वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिस वर्क असेल त्यानुसार पण तुम्ही हे सगळं स्क्रीन करू शकता आणि त्यानंतर मग तुमचे जे रिझ्युमे आहे ते त्या कंपन्यांना पाठवलं जाईल. ते आपण FAQच पाहणार आहोत. आता उदाहरण द्यायचं झालं, हे रजिस्टर इकडे तुम्हाला करता येईल, तुम्ही रजिस्टर्ड नसाल ऑलरेडी तर. तर याच्यामध्ये FAQ जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण पाहणार आहोत. नो मोर जेव्हा आपण क्लिक करतो, मी ऑब्व्हियसली ही लिंक तुमच्याबरोबर शेअर करतोय. हाऊ विल झिरो एक्सपिरियन्स वर्क रिव्होल्यूशन वर्क? मी तुम्हाला सांगितलं त्याची माहिती. रजिस्टर कसं करायचं? हायेस्ट CTC किती ऑफर केला जाईल? 15 लाखापर्यंत. 3 लाखापासून 15 लाख वर्षाचा वार्षिक. फी अजिबात नाहीये. त्यामुळे कोणी तुम्हाला चुकीची माहिती दिली तर अजिबात फी वगैरे भरू नका. त्यानंतर एलिजिबल कोण आहे? ऑल फायनल इयर स्टुडंट्स, ग्रॅज्युएट्स, फ्रेशर्स विथ 0 to 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स फ्रॉम एनी स्ट्रीम डोमेन आर एलिजिबल फॉर दिस कॅम्पेन. याच्यामध्ये काही स्पेसिफिक जॉब रोल असे पण असू शकतील ज्यांना स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल अकॅडमिक क्वालिफिकेशनची किंवा एक्सपिरियन्सची. ते तुम्ही वगळू शकता तुम्ही जर फ्रेशर असाल तर. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल?
यांचं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा एखाद्या आपलं प्रोफाईल कंप्लीट करतो आणि एखाद्या आपल्या जॉब पोस्टिंगसाठी अप्लाय करतो, तेव्हा ती जी पोस्टिंग आहे, ती इंटर्नशाला ती जी ऑर्गनायझेशन आहे, ज्या ऑर्गनायझेशनने ही जॉब पोस्ट केलेली आहे इंटर्नशालाकडे, त्यांच्याकडे पाठवेल. त्यांचं स्क्रीनिंग झाल्यानंतर तुम्हाला ते जर तुमचा तुमचा जॉब प्रोफाईल किंवा तुमचा रिझ्यूमे जर सिलेक्ट झाला, तर ती जी कंपनी आहे, जी तुम्हाला जॉब देणार आहे, ती तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस तुम्हाला सांगितलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काही अजून शंका असतील तर campaign-support@internshala.com या ईमेल आयडीवर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. तर आता उदाहरण घ्यायचं झालं समजा, तर मी हे पुण्यासाठी केलेलं आहे. जे फिल्टर लावलेला आहे, तो पुण्याचा आहे. मी पुण्याचा लावलेला आहे. इथे प्रोफाईल आपण कोणती टाकू शकतो, एक्सपिरियन्स किती आपला आहे त्यानुसार आपण ते करू शकतो. त्यानंतर समजा उदाहरण डेटा सायन्स आपण टाइप केलं. डेटा सायन्स, नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, फ्रेशर टाकूया. त्याच्यामध्ये बघा 74 डेटा सायन्स जॉब्स इन पुणे त्याने आपल्याला दाखवलेले आहेत. डेटा मार्केटिंग स्पेशलिस्ट 3 इयर्स याचंच आपण एक उदाहरण घेऊया. त्याचबरोबर ट्रेडिंग म्युच्युअल फंड रिसर्च, डिजिटल मार्केटिंग असोसिएट 2 लाख ते 2,40,000 पुणे, 0 वर्षाचा अनुभव पाहिजे. टेक्निकल सपोर्ट एक्झिक्युटिव्ह 0 वर्षाचा अनुभव पाहिजे. सपोर्ट इंजिनियर वगैरे. एक उदाहरण घेऊया. डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट आपण जेव्हा क्लिक करतो, तेव्हा हे पेज ओपन होतं. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण जॉबचे डिटेल दिलेले आहेत. लोकेशन पुणे, स्टार्ट डेट इमिजिएटली. तुम्ही जर फ्रेशर असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही इमिजिएटली जॉइन करू शकता. CTC 3 लाख वर्षाचा, एक्सपिरियन्स 0 वर्ष, अप्लाय बाय 1 ऑक्टोबर. हे 1 ऑक्टोबर जे आहे ते आपल्याला माहिती नाही, कारण इंटर्नशालांनी हे जे झिरो एक्सपिरियन्स जॉब रेव्होल्यूशन त्यांनी लॉन्च केलं तो 19 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे शेवटच्या हे 98 लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. त्यामुळे जास्त वेळ न दवडता यू कॅन इमिजिएटली अप्लाय. की रोल असाइनमेंट्स दिलेले आहेत. डिजिटल स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग, SEO आणि SEM मॅनेजमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, इव्हेंट कव्हरेज, ईमेल मार्केटिंग, एनालिटिक्स अँड रिपोर्टिंग, ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया बाईंग, वेबसाईट अँड लँडिंग पेज मॅनेजमेंट, मार्केटिंग ऑटोमेशन, CRM, इनोव्हेशन अँड ट्रेंड्स, स्किल्स रिक्वायर्ड. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची, तुम्ही जेव्हा तुमचा जॉब प्रोफाईल या कंपनीला पाठवाल किंवा तुम्ही अप्लाय केल्यानंतर द्याल, तेव्हा हे जे कीवर्ड्स आहेत, हे तुमच्या रिझ्यूममध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ती कंपनी जर तुम्हाला मॅन्युअली किंवा ATS ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टमच्या द्वारे तुम्हाला स्क्रीन करणार असेल, फिल्टर करणार असेल, तर हे शब्द त्यांनी जर तुमच्या रिझ्यूममध्ये वाचले, तर तुमचा जो रिझ्यूम आहे तो पुढे फॉरवर्ड केला जाईल मॅन्युअल फिल्टरिंगसाठी किंवा मॅन्युअल कन्सिडरेशनसाठी. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जर महत्त्वाचे पॉइंटर्स, कीवर्ड्स तुमच्या रिझ्यूममध्ये नसतील, तर थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. तुमच्याकडे स्किल सेट असले तरी पण. दाखवणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं सॅलरी ड्युरेशन 3 मंथ्स प्रोबेशन, म्हणजे 3 महिन्याचं प्रोबेशन असेल. प्रोबेशनमध्ये तुम्हाला 10,000 ते 15,000 सॅलरी मिळेल आणि त्या प्रोबेशन नंतर अॅन्युअल CTC तुमचा 3 लाख होईल. वर्क्स इन्फॉर्मल ड्रेस कोड, तुम्हाला फॉर्मलमध्ये जायची गरज नाहीये. नंबर ऑफ ओपनिंग्ज आणि पुढचे सगळे डिटेल्स. अप्लाय नाव केल्यानंतर काय होतं बघूया. अप्लाय नाव आपण जेव्हा क्लिक करतो, तेव्हा आपल्यासमोर हे साइन अप करावं लागेल इंटर्नशाला. तुमचे जे प्रोफाईल असेल त्यानुसार तिकडे तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केलं जाईल. हे एक उदाहरण पाहिलं. दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर सोल्युशन टेस्टर, सॉफ्टवेअर टेस्टर बघितलं आपण. सॉफ्टवेअर टेस्टरमध्ये पण पुणे, वर्व स्क्वेअर टेक्नॉलॉजीज 2 लाखाचा CTC, 14 सप्टेंबरपर्यंत अप्लाय करायचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ते दिलेल्या आहेत. डेव्हलपिंग ऑटोमेटेड टेस्ट स्क्रिप्ट्स युझिंग सेलेनियम, वेब ड्रायव्हर विथ जावा, डेव्हलप अँड एक्झिक्यूट टेस्ट इंडिपेंडेंटली अँड डू इफेक्टिव्ह डिफेक्ट स्टेटस रिपोर्टिंग. हे फ्रॉम पुणे ओनली. पुण्यामध्ये तुम्ही ऑलरेडी असाल तरच तुम्ही अप्लाय करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इमिजिएट रिक्वायरमेंट असेल त्यांना. सॅलरी ड्रिंग प्रोबेशन 3 महिन्याचं 10,000 आणि 2 लाखाचा सॅलरी वार्षिक. नंबर ऑफ ओपनिंग्स 5. तर कंपनीबद्दलची माहिती पण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी अपॉर्च्युनिटी आहे, इकडे जाऊन तुम्ही तुमच्या स्किल सेटनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी जर डेटा सायन्स काढलं तर 988 अपॉर्च्युनिटीज फ्रेशर जॉब्स हे पुण्यामध्ये आहेत. मी जर पुणे पण फिल्टर हा काढला तर 3,822 जॉब वेकन्सीज आपल्यासमोर इथे दिसतात. ते ऑब्व्हियसली जास्त असणार आहेत. मी फ्रेशर पण जर समजा काढून टाकलं तर इथे 9,393 जॉब अपॉर्च्युनिटीज इथे दाखवत आहेत. हे मी लॉग इन केलेलं नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मी याच्यामध्ये रजिस्टर्ड नाही आहे. त्यामुळे लॉग इन केलेलं दिस इज ओपन. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ओपन टू ऑल आहे विदाऊट रजिस्टरिंग. त्यामुळे एवढी 9,393 जॉब आपल्याला विदाऊट रजिस्टरिंग मिळतात. त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही इंटर्नशालावर जेव्हा रजिस्टर कराल या स्पेसिफिक प्रोग्रामसाठी, तुम्हाला जे 30,000 पेक्षा जास्त जॉब अपॉर्च्युनिटीज इंटर्नशाला म्हणते, त्याचा ॲक्सेस तुम्हाला नक्की मिळू शकेल. 30,000 पेक्षा जास्त ओपनिंग्ज इथे आहेत. त्यामुळे या संधीचा अवश्य फायदा घ्या. ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. अशा प्रकारे सर्च करताना तुमचे जे स्किल सेट आहेत, याच्यापैकी कोणते स्किल सेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये अगदी ॲक्टिंग पण इकडे
तुम्हाला एक उदाहरण अजून द्यायचं झालं, बिग डेटा, बिझनेस MBA, CAD, CS, केमिस्ट्री, फक्त IT साठीच नाही तर सर्व बाकीच्या सगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजी किंवा तुमच्या एज्युकेशनसाठी तुम्ही हे नक्की करू शकता. कुलिनरी आर्ट्स आहे, डेटा एंट्री, डेटा सायन्स, डेटाबेस बिल्डिंग, एडिटोरियल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, डिझाईन, फिल्म मेकिंग, फिनान्स जर आपल्याला बघायचं झालं तर बघूया फिनान्समध्ये. आणि लोकेशन पुणे जर आपण क्लिक केलं, 48 फिनान्स जॉब्स, रिलेशनशिप मॅनेजर 5 लाख पगार, 1 वर्षाचा अनुभव. इथे आपण फ्रेशर केलं सिलेक्ट तर वी मेक स्कॉलर्स 0 इयर्स, 4 लाख ते 4,30,000चा पगार आहे. फायनान्शियल लोन ऑफिसर आणि लोकेशन पण या सगळ्या लोकेशनमध्ये त्यांचे ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अकाउंट रिसिवेबल एक्झिक्युटिव्ह 0 इयर्स, 3 ते 5 लाखापर्यंतचा त्यांना तुम्हाला इकडे जॉब्स आहेत. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा IT वाले सोडून बाकी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल किंवा तुम्हाला काम करायचं असेल त्या क्षेत्राच्या फिल्टर केल्यानंतर अगदी अकाउंट्स, बॅकएंड डेव्हलपमेंट, बँक, बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स, CAD डिझाईन, OS, CS, आर्टिकलशिप, क्रिएटिव्ह रायटिंग. मी रॅन्डमली तुम्हाला वाचून दाखवतोय. डायटेटिक्स और न्यूट्रिशन, डिझाईन, एम्बेडेड सिस्टम्स, फंड रेझिंग, अगदी लॉ, लीगल रिसर्च, मशीन लर्निंग, मेडिसिन, मीडिया, NGO, म्युझिक, नॅचरल लँग्वेज, NLP, प्रोसेसिंग, नेटवर्क इंजिनिअरिंग, सायकोलॉजी, पब्लिक रिलेशन, PR, रिक्रुटमेंट, सेल्स, सायन्स. म्हणजे प्रत्यक्ष ज्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता. खूप मोठी अशी संधी आपल्यासमोर इथं उपलब्ध आहे. याचा अवश्य फायदा घ्या. जी मुलांची किंवा पालकांची जी एक स्पेसिफिक कंप्लेंट असते की फ्रेशर्सनी काय करायचं, कंपन्या जर इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारत असतील तुम्हाला अनुभव नाही मग तुम्ही आम्हाला जॉब कसा देणार, तर मग असा जॉब मिळण्यासाठी ही जी रिव्होल्युशन ते म्हणतात, झिरो एक्सपिरियन्स जॉब रिव्होल्युशन, पब्लिक फोरममध्ये फ्रीमध्ये अवेलेबल असलेली इन्फॉर्मेशन वापरून जर आपल्याला जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करता आले तर खूप चांगली परिस्थिती, खूप चांगली संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे. याच्यामध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला लिमिट नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडी शी निगडीत कितीही अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर असतील तर किंवा लोकेशननुसार तुम्ही त्या करू शकता. आणि जेवढे त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे तुम्ही डेली अप्लाय कराल आणि कन्सिस्टंटली अप्लाय कराल, तेव्हा ते जे जे प्रीमियम अपॉर्च्युनिटीज किंवा रिक्वायरमेंट्स आहेत, त्या पण तुमच्याबरोबर शेअर केल्या जातील. त्यामुळे या संधीचा अवश्य फायदा घ्या. आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या शंका असतील तर त्या पण तुम्ही कमेंटमध्ये सेक्शनमध्ये मांडू शकता. त्याला आपण आन्सर करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जे करिअरमध्ये पहिला जॉब मिळाल्यानंतर पुढचे 30-40 वर्ष जे घटना घडतात, जी परिस्थिती निर्माण होते, जी स्थित्यंतर होतात, त्या सर्वांची पण चर्चा आपण करत असतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही संधी जर तुम्हाला लागू होत नसेल तरी पण तुमचे सीनियर, ज्युनियर, शेजारी-पाजारी, मित्र-परिवार सर्वांशी शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचेल. कारण या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या नेशन वाईड आहेत. त्यामुळे फक्त मराठी मुलांचाच नाही, तर भारतातल्या सर्व फ्रेशर्स लोकांची तुमची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ॲक्शन घ्या. धन्यवाद.